भरपूर बोलण्यासारखं आहे, वेळ सुद्धा झालेली आहे. बाकी लोक सांगतात आमच्यासारख्याला टीका टिप्पणी करतात, परंतु आम्हाला त्यांना एवढंच सांगायचं आहे, राष्ट्रवादी पक्षाचे जे नेते आहे भाऊसाहेब, त्यांचा उमेदवार जयवंत जाधव आहे. मी एका रिक्षा आपले गाडीमध्ये फिरताना नेहमी त्यांची स्क्रीन बघतो की जयवंत जाधव नवापूरचा आधार. आपण काय एवढे निराधार आहोत का? जो माणूस उदरनिर्वाहासाठी बाहेरून येतो आणि आपल्याला इथे सांगतात की जयवंत जाधव नवापूरचा आधार. नवापूर शहराचा, तालुक्याचा प्रत्येक माणूस स्वाभिमानी, स्वकष्टाने काम करतो, स्वकष्टाने पैसा कमवतो. नवापूरच्या जनतेला कोणाच्या आधाराची गरज नाही, प्रेमाची गरज आहे, सुखदुःखामध्ये येण्या जाण्याची गरज आहे. जयवंत जाधव बोलायला गेलं तर फार उकरून काढताय. तो त्याने कधी आमच्याबद्दल सांगता फोन नाही उचलत. अरे तो साधा कर्मचारी, कोणाचा फोन कधी उचलला आहे का त्याने? सांगून द्यावं. नेहमी ते मला कोणीतरी सांगितलं, नेहमी काळा गॉगल घेऊन फिरतो आणि आमचे भाऊसाहेब म्हणतात की माझा तो बंधू आहे. अरे बंधू तर आमचे नंदू भाऊ आहे, राजेश भाऊ आहे. माणसामध्ये, कुटुंबामध्ये मनभेद किंवा थोडस मतभेद होऊ शकतात, परंतु एवढं बी नाही. एवढं तुम्ही डायरेक्ट जयवंत जाधवला लहान भाऊ बनवून टाकलं. आम्ही आता नंदूभाऊला असं सांगणार का, नंदूभाऊ तुम्ही पण नंदूभाऊ जाधव झाले का? जयवंत जाधवला आम्ही जयवंत गावित म्हणणार का? एवढं काही लाचारी झाली की त्याने डायरेक्ट भाऊच बनवून टाकला. त्याने फक्त आता आरसी दादाने सांगितलं की त्यांना पैसा गोळा करून देण्याचं काम करतो. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिकेचं असेल किंवा लघुसिंचनचं कोणतंही टेंडर निघा, अगोदर जयवंत जाधवचा फोन जातो. इथे कॉन्ट्रॅक्टर वगैरे बसली असतील किंवा कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला आपण विचारा, डायरेक्ट टक्केवारीची गोष्ट करतो. साधारण ग्रामपंचायतीचे काम असतील, सरपंच ग्रामसेवकाला फोन जातात. अंगणवाडीचं काम असेल, एखाद्या जिल्हा परिषद रस्ता असतील, जिल्हा परिषदच्या रस्त्याबाबत आपण करंजी गटामध्ये गेला असाल किंवा रायगण गटामध्ये गेला असाल, रस्ते खाऊन गेलेले आहे. ती कोर्टामध्ये आज सुद्धा केस हायकोर्टात चालू आहे. तर ह्या जयवंत जाधव फक्त ठेकेदार, म्हणजे एक पूर्ण ठेकेदार आहे. टक्केवारीचं म्हणजे घेऊन देण्याचं काम करतो. एक साधं उदाहरण द्यायचं राहिलं तर नागझिरी ग्रामपंचायत देतो. तिथे का देतो की त्यांचा आत्याचा मुलगा एक प्रकाश गावित म्हणून त्याची बाई सरपंच आहे आणि त्या दादाला, प्रकाश दादाला हा जयवंत जाधव सांगतो अंगणवाडीचं काम, जिथे आपलं लहान बाळ, लहान लेकरं शाळे म्हणजे बालवाडी अंगणवाडीमध्ये शिकतात, तिथे म्हणतात त्या सरपंचाला 10% देतो का? म्हणजे आत्याच्या मुलाकडून सुद्धा 10%, 1,10,000 रुपये घेतले. मला त्या प्रगत भाऊन येऊन सांगायचं की आम्हाला असं त्रास झाले. म्हणजे असं ठेकेदारीचं काम हा जयवंत जाधव करत असतो. आणि अशा माणसाला तुम्ही मत देऊ नका असं आपल्याला सांगतो. आज सांगायचं झालं तर पतपेढी साखर कारखाना, पतपेढीमध्ये सुद्धा 2.5 लाख द्यायचं, म्हणजे जो कर्जदार असतो 2.5 लाख आपण देऊ शकतो. परंतु त्यांच्या कुटुंबियांना, जयवंत जाधवच्या कुटुंबियांना, भाऊसाहेबांच्या कुटुंबियांना, त्यांच्या कर्मचाऱ्यांना 25-25 लाखाचे कर्ज दिलेलं आहे. म्हणजे नियमानुसार कर्ज द्यायची काहीतरी मर्यादा असते, परंतु असंख्य आणि अशा पद्धतीने कर्ज दिलं आहे की ज्या ठेवीदारांचे पैसे डुबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला काल परवा एक काळंब्याचा ड्रायव्हर माणूस भेटला, काही त्याचं नाव नाथूदादा म्हणे, माझं पतपेढीमध्ये गेल्या 21-22 वर्ष, म्हणजे 21-22 साल्यापासून पैसे आहे. हा साधं त्याने साध्या नॅशनलाइज बँकमध्ये सुद्धा ठेवली असते, करंट म्हणजे एफडी करून ठेवली असती, तरी आता जवळपास त्याला 5.5 लाखाचे 7-8 लाख मिळाले असते. परंतु ती ठेवी ठेवून तो मागायला जातो तर साधं त्याला 1 रुपया मिळत नाही.